आपल्या जीवनातील गुरूंचे महत्त्व. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आहे. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या जीवनातील गुरूंचे महत्त्व काय. आज आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व, इतिहास आणि आपल्या जीवनातील गुरूंचे स्थान जाणून घेणार आहोत. गुरुपौर्णिमा हा हिंदू, बौद्ध आणि जैन परंपरेतील अत्यंत पवित्र सण आहे. हा सण आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी आपल्या गुरूंप्रती आदर, कृतज्ञता आणि श्रद्धा व्यक्त केली जाते. गुरु या शब्दाचा अर्थ खूप सुंदर आहे. गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे ती अंधार दूर करणारा, म्हणजेच अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारी व्यक्ती म्हणजेच गुरु. गुरुपौर्णिमा हा दिवस महर्षी वेदव्यास यांना समर्पित मानला जातो. त्यांनी वेदांचे विभाजन केले, महाभारताची रचना केली आणि 18 पुराणांची निर्मिती केली. त्यामुळे त्यांना आदिगुरु किंवा व्यासमुनी असेही म्हटले जाते. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही संबोधले जाते. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे. श्लोक: गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकाचा अर्थ असा की गुरु हेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप आहेत. गुरु म्हणजे साक्षात परमेश्वराचे रूप. गुरु केवळ शिक्षण देत नाहीत, तर योग्य विचार, त्यांचे संस्कार, संयम, धैर्य आणि जीवनातील जगण्याची दिशा देतात. आई वडील, शिक्षक, संत आणि आध्यात्मिक मार्गदर्शक हे सर्व आपल्या जीवनातील गुरुच असतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक भक्त आपल्या गुरूंचे पूजन करतात, त्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतात. गुरुचरित्र, भगवद्गीता किंवा इतर धार्मिक ग्रंथाचे वाचन करतात आणि नामस्मरण करतात. या दिवशी करतात येणारे काही शुभ कार्य: सकाळी स्नान करून गुरूंचे वंदन करणे, गुरूंच्या पादुकेचे किंवा गुरुचरित्राचे पारायण करणे, श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या गुरूंचे नामाचा जप करणे, गरजू व्यक्तींना अन्नदान करणे, इतर मदत करणे, आई वडील आणि शिक्षकांचे आशीर्वाद घेणे. जर आपण श्री स्वामी समर्थांचे भक्त असू तर हा दिवस नामस्मरण, सेवा आणि सद्गुरूंच्या शिकवणीचे पालन करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. स्वामी समर्थांचा हा संदेश आजही प्रत्येक भक्ताला धैर्य देतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुपौर्णिमा आपल्याला नम्रता, श्रद्धा, सेवा, कृतज्ञता आणि सदाचार याचे महत्त्व शिकवते. गुरूंच्या आशीर्वादाने जीवनातील संकटाचा सामना करण्याचे बळ मिळते आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते. शेवटी एवढेच, ज्यांच्या जीवनात गुरूंचे मार्गदर्शन असते त्यांच्या जीवनात अंधाराला स्थान नसते. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.